बातमी आपण बघणार आहोत। राज्यातील महायुती सरकारने 100 दिवसांच्या कृती आराखड्यात ठरवलेल्या 938 कृती बिंदूपैकी 411 कामे पूर्ण झालेली आहेत, तर 372 कामे अंतिम टप्प्यात आहेत। आराखड्यातील 85% कामे पूर्ण झाली आहेत। 16% कामांमधील अडचणींच्या सोडवणुकीकरता 2 आठवड्यांचा कालावधी देण्यात आलाय। 1 मे पर्यंत सगळी कामे पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। 100 दिवसांसाठीचा कृती आराखडा कार्यक्रम विभागांनी गांभीर्याने यशस्वी केला आहे। अनेक विभागांनी उत्तम काम केलेलं आहे। नागरिकांना या माध्यमातून उपयुक्त आणि तत्पर सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचा कालावधी 15 दिवस वाढवण्यात आलाय। येत्या 1 मे रोजी सगळ्या विभागांनी आपल्या संकेतस्थळावर संकल्पित केलेली कामे आणि पूर्ण झालेली कामे याची अपडेट माहिती उपलब्ध करून द्यायची आहे। त्यासोबतच काही कार्यवाही अपूर्ण राहिली असेल तर त्याची कारणे संकेतस्थळावर टाकायची आहेत, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहामध्ये 100 दिवस कृती कार्यक्रमांचा आराखडा याची बैठक घेण्यात आली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह विभागांचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते। जो 100 दिवसाचा आराखडा त्यांनी सादर केला होता, या 26 डिपार्टमेंटचे एकूण 938 पॉइंट्स होते ज्याच्यावर त्यांना काम करायचं होतं। मला अतिशय आनंद आहे की त्यातल्या 411 पॉइंट्सवर त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे 44% काम पूर्ण झालंय। 372 पॉइंट म्हणजे 40% पॉइंट्स असे आहेत की ज्या पॉइंट्सवर काम अंतिम टप्प्यामध्ये आहे, जे काम निश्चितपणे वेळेत पूर्ण होणार आहे। केवळ 16% 155 मुद्दे असे आहेत, 16% मुद्दे की ज्याच्यावर काम अद्यापही मागे पडलेलं आहे। त्यांना मी 15 दिवसाचा वेळ वाढवून दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं आहे की 31 एप्रिलपर्यंत किंवा 1 मे पर्यंत हे जे 16% आहेत तेही काम त्यांनी पूर्ण केलं पाहिजे। दुसरं, विभागांना मी सांगितलेलं आहे 1 मेला प्रत्येक विभागाने आपल्या वेबसाईटवर आपण 100 दिवसाचा काय प्लॅन केला होता, त्यातला किती प्लॅन एक्झिक्यूट केला, जो नाही झाला त्याची कारणं काय आहेत हे प्रकाशित करायचं आहे। त्यामुळे मीडियाला देखील ते उपलब्ध असेल की 100 दिवसाचा कार्यक्रम किती यशस्वी झाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने भाजपची नवी खेळी, भाजपकडून नव्या नेतृत्वाला संधी दिली जाते। पक्षांतर्गत नेमणुकीमध्ये युवकांना अधिकाधिक जबाबदारीचे संकेत देण्यात आलेत, म्हणजे त्यांना अधिकाधिक जबाबदारी दिली जाईल। 35 ते 45 वयोगटातल्या नेत्यांवर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी असेल, तर जिल्हाध्यक्ष पदाकरता 45 ते 50 वयोगटातील नेत्यांना जबाबदारी दिली जाणार आहे। नेतृत्वाची नवी फळी उभारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्याकरताचं हे नियोजन आहे। महत्त्वाची बातमी आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने भाजपने नवी योजना आणलेली आहे। नवं नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप या माध्यमातून करत आहे। भाजपकडून नव्या नेतृत्वाला संधी दिली जाणार आहे। पक्षांतर्गत नेमणुका केल्या जाणार आहेत। युवकांना अधिकाधिक जबाबदारी सोपवली जाणार आहे। जे 35 ते 45 वयोगटातले आहेत त्या नेत्यांवर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी असेल, तर 45 ते 50 वयोगटातल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाणार आहे। पौराणिक काळामध्ये श्री हनुमान आणि आधुनिक काळामध्ये शिवछत्रपती महाराज हेच आदर्श आहेत, असं मोठं वक्तव्य केलंय सरसंघचालक मोहन भागवत यांनी। दरम्यान हेडगेवार गुरुजी बाळासाहेबांनी म्हटलंय की संघाचं काम हे तत्वरूप काम आहे, हे व्यक्तिवादी काम नाहीये। व्यक्ती येतात आणि जातात, पण निर्गुण उपासना कठीण असते। मात्र जीवनामध्ये काही साकार आदर्श हवेच, आणि तर पौराणिक काळामध्ये श्री हनुमान आणि आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच ते आदर्श आहेत, असं सरसंघचालक यांनी मोठं विधान केलं। डॉक्टर हेडगेवार गुरुजी आणि बाळासाहेब तिघांनी वेगवेगळ्या वेळी असं म्हटलेलं आहे की आपलं काम, संघाचं काम हे तत्वरूप काम आहे, व्यक्तिवादी काम नाही।
ते चालू राहतं, व्यक्ती येतात आणि जातात. परंतु अशी निर्गुण उपासना कठीण असते. म्हणून जर आपल्याला साकार कोणी आदर्श हवाच असेल, तो पौराणिक काळात श्री हनुमान आणि आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. शिवाजी महाराजांनंतर 250 वर्षानंतर सुद्धा तोच आदर्श आहे आणि आजही तोच आदर्श आहे. शिवाजी महाराज हे आपल्याला आजही आदर्श आहेत. म्हणून शिवरायाचे कैसे चालणे बोलणे सगळं ते आहे. ते खरोखर एक राष्ट्र म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून आपण सगळ्यांनी अनुकरण करण्याच्या या गोष्टी आहेत. आणि म्हणून शिवचरित्राचे कीर्तनकार ही समाजात आवश्यक असलेली महत्त्वाची गोष्ट आहे. कारण शेवटी ही माहिती मिळते, त्याच्यातनं प्रेरणा येते, मनुष्य आपलं जीवन बदलवून तसं काम करायला लागतो, त्यातून परिवर्तन येतं. मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर. विधेयकाच्या बाजूने 288 मतं, विरोधात 232 मतं. उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद. वक्फच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष. पौराणिक काळात श्री हनुमान तर आता आधुनिक काळात शिवाजी महाराज हेच आदर्श. नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान. कुठल्या 4 गोष्टी आणि 4 पोरांमुळे माझा जिल्हा आणि माझ्या जातीला बदनाम करू नका. आम्ही एकमेकांकरता धावणारे लोक आहोत. बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंचं आवाहन. महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यातील 84% कामं मार्गी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला कामांचा आढावा, तर उर्वरित कामं 1 मे पूर्वी पूर्ण करण्याचे सीएमचे निर्देश. एक राज्य एक गणवेश योजना बंद. शिक्षण विभागाकडून अध्यादेश जारी. गणवेश ठरवण्याचा अधिकार आता पुन्हा शाळा व्यवस्थापनाकडे. विदर्भात धडाडणार एकनाथ शिंदेंची तोफ. आभार दौऱ्यानिमित्त शिंदे आज यवतमाळमध्ये जाहीर सभाही घेणार. आज संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद. पंपिंग आणि विद्युत विषयक तातडीच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांकरता पाणीपुरवठा बंद राहणार. विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी, तर उर्वरित राज्यात येलो अलर्ट. गुजरातच्या जामनगरमध्ये लढाऊ विमान कोसळलं. विमान कोसळल्यानंतर सुवर्णदा या गावाजवळ लागली आग. प्लेन क्रॅश नंतर अधिकाऱ्यांकडून घटनेची पाहणी. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नव्या करांची घोषणा. भारतालाही धक्का देत लावला 26% कर. जगभरातल्या व्यापाऱ्यावर होणार मोठा परिणाम.